मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं या मागणीसाठी अंतरवली सराटी इथं उपोषण करण्यापासून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा प्रवास सुरू झाला। महायुतीचं सरकार आरक्षण देत नाही असा समज करून त्यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना पाडण्यासाठी समाजाची ताकद वापरली। आरक्षणाची लढाई विधिमंडळाच्या पातळीवर लढली गेली पाहिजे, त्यासाठी आरक्षणाला पाठिंबा असणारे मराठा समाजाचे जास्तीत जास्त आमदार निवडून जावेत अशी भूमिका जरांगे यांनी घेतली। त्यासाठी इच्छुकांचे अर्जही मागवले, पण केवळ कोणा एका समाजाच्या पाठबळावर निवडणुका जिंकता येत नाहीत हे लक्षात आल्यावर जरांगेंनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला। इथपर्यंत सगळं ठीक होतं, पण मी कोणाला पाडा म्हणून सांगणार नाही म्हणणारे जरांगे क्षणात बदलले आणि पक्षीय उमेदवारच काय काही अपक्षांना पाडण्याचे त्यांनी मतदारांना आदेश दिले, तेही मराठा समाजातीलच। आणि जरांगे यांच्यासोबत आरक्षणाच्या लढ्यात काम केलेल्या उमेदवारांना पाडण्याची भाषा करू लागले आहेत। मग प्रश्न निर्माण होतो, जरांगे नेमके कोणासाठी काम करत आहेत? त्यांना मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यायचं आहे की कोणाला तरी पाडायची त्यांनी सुपारी घेतली आहे, असा प्रश्न सामान्य माणसाच्या मनात उभा राहत आहे। इतकंच काय, जरांगे मराठा समाजाचा विश्वासघात करत आहेत अशीच भावना आता बळावू लागली आहे। नमस्कार, मी प्राची शिरकर प्रहारच्या रणसंग्राम निवडणुकीचा या सेगमेंट मध्ये आपलं स्वागत करते। गेले दीड वर्ष मनोज जरांगे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे म्हणून आंदोलन करत आहेत। त्यासाठी त्यांनी 6 वेळा उपोषण केलं, अगदी मुंबईच्या वेशीपर्यंत त्यांनी धडक मारली, पण सरकारकडून आश्वासनापलीकडे काहीच मिळालं नाही। राज्यात सत्तेत असलेल्या सरकारचे मुख्यमंत्री मराठा समाजाचे, एक उपमुख्यमंत्री मराठा समाजाचे, पण जरांगेचा राग देवेंद्र फडणवीस यांच्यावर। मराठा समाजाला आरक्षण मिळण्यात त्यांनीच खोडा घातला अशी जरांगेची धारणा आहे। हे सरकार आपल्याला आरक्षण मिळवून देत नाही या भावनेतून त्यांनी लोकसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध, त्यातही विशेषतः भाजपा विरुद्ध भूमिका घेतली। याचा फटका महायुतीला बसला। मराठवाड्यातील जवळपास 6 उमेदवार पडले। जरांगे मराठा समाजासाठी लढत आहेत, त्यांनी समाजासाठी मोठा त्याग केला आहे या भावनेतून समाज त्यांच्या पाठीशी राहिला, त्यात काहीच गैर नव्हते। पण जशी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली तसे जरांगे यांनी खरा रंग दाखवायला सुरुवात केली। आरक्षणाचा प्रश्न सभागृहात मांडला जावा, तो सभागृहात रेटून पुढे नेला जावा म्हणून आपले जास्तीत जास्त आमदार असावेत असे जरांगेंना वाटू लागले। त्यासाठी त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली। इच्छुकांकडून अर्ज मागवले, मुलाखती द्यायची तयारी केली। परत खूप जण इच्छुक आहेत, मुलाखती नको अशी भूमिका घेतली आणि नंतर तर एका जातीच्या जोरावर आपण निवडणूक जिंकू शकत नाही हे वास्तव त्यांच्या लक्षात आलं आणि निवडणूक न लढवण्याचा त्यांनी निर्णय घेतला। त्यांची ही भूमिका रास्त होती, पण ती त्यांनी निवडणुकीची तयारी करण्याआधी घ्यायला हवी होती। सगळ्यांचीच मते जाणून घेऊन, जनसामान्यांचा कानोसा घेऊन, इतर समाजाचे काय मत आहे हे जाणून घेऊन निवडणूक लढवायची की नाही हे ठरवणं अपेक्षित होतं, पण त्यांनी तसं केलं नाही। इच्छुकांच्या भावनेशी खेळ केला। इच्छुकांनी निवडणूक लढवायची म्हणून अनेकांची ऐपत नसतानाही वारेमाप खर्च केला, कार्यकर्त्यांची फळी उभा केली आणि त्यांनी निवडणूक लढवायची नाही अशी भूमिका घेतली। हेही मराठा समाजातील लोकांनी मान्य केलं, पण जरांगेंनी कोणाला निवडून आणायचं नाही तर कोणाला पाडायचं हे ठरवलं। कोणाला पाडायचं त्यांचे मतदारसंघच त्यांनी जाहीर करून टाकले। इतकंच नव्हे तर तसे आदेश त्यांनी काढले। 2 दिवसांपूर्वी मराठवाड्यातील फुलंब्री मतदारसंघातील मराठा समाजातील अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांची एक क्लिप व्हायरल झाली आहे। त्यांनी त्यात म्हटलंय की तुम्ही अपक्षांना पाडणार नाही, मागास वर्गातील उमेदवारांना पाडणार नाही, बॉन्डवर लिहून देणाऱ्या उमेदवारांना पाडणार नाही अशी भूमिका जाहीर केली। पण मी अपक्ष अर्ज भरला आणि मला पाडा असे तुम्ही आदेश दिले, आम्ही तुमच्यावर कसा विश्वास ठेवायचा असा सवालच साबळे यांनी केला। या साऱ्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीत न उतरण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत शहाणपणाचा आहे असं म्हणावं लागेल। पण दुसरीकडे त्यांनी ह्याला गाड त्याला पाड हा आपला गनिमी कावा कायम ठेवलाय। जरांगे यांच्यामुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे साधारण चित्र महायुती व महाविकास आघाडीत अधिक थेट लढत असे बनले आहे। त्यातही जरांगे यांनी कोणाला पाडायचं याची हिंट आपल्या समर्थकांना दिली आहे। लोकसभेला त्यांनी तेच केलं होतं, आताही हेच होईल। पण यातून मराठा समाजाला आरक्षण कसं मिळणार या प्रश्नाचं उत्तर मिळत नाहीये। जरांगे यांचा बदलता रंग पाहता ते कोणाची सुपारी घेऊन राजकीय भूमिका बदलतायत का अशी शंका उपस्थित होते आणि यातूनच मराठा समाजात जरांगेंनी विश्वासघात केल्याची भावनाही वाढते।